मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग गणितमध्ये 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन याच्यातला स्वाध्याय 2.1 आपल्याला आता सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे 600606 ही संख्या अक्षरामध्ये कशी लिहाल. या ठिकाणी 4 पर्याय दिलेले. तर संख्या पहिले आपण मांडून घेऊ. त्याचं स्थान ठरवू. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि हे लक्ष किंवा याला आपण म्हणतो लाख. तर 6 लाख 6 लक्ष 6,06,606 असं याचं वाचन होतं किंवा 6,06,606. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आहे 6,06,606 म्हणून 4 नंबरचं उत्तर बरोबर आहे. एका संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे. इथं एकक स्थान लिहून टाकू आपण. एकक स्थानी किती आहे? 5 आहे. आणि दशलक्ष स्थानी 7 हा अंक आहे. म्हणजे एकक, दशक, शतक, हे हजार, दशहजार, हे लक्ष आणि हे दशलक्ष. तर दशलक्ष स्थानी किती आहे? हे 7 आहे. आणि उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक आहे. त्यांना सांगितलंय तसं आपण करू. इथं हे 0 व्हॅल्यू जी आहे ती इनपुट करू. तर ती संख्या अक्षरात कशी लिहायला म्हणतात. तर 7 दशलक्ष 5 असं त्याचं वाचन होईल. किंवा 70 दशलक्ष. तर या ठिकाणी 70 लक्ष 5 असं दिलेलं आहे. म्हणून 2 नंबरचं उत्तर काय आहे? हे बरोबर आहे. आता 7 दशलक्ष इथं आपल्याला दिलेलं आहे. पण इथं पर्यायात कुठंच 7 दशलक्ष नाही. तर 7 दशलक्षचा दुसराच अर्थ काय होतो की 70 लक्ष असा त्याचा दुसरा अर्थ होतो 7 दशलक्षचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. आठ लक्ष 80,000 ही संख्या अंकामध्ये कशी लिहाल. तर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि हे लक्ष 8 लक्ष. त्याच्यानंतर 80,000 आणि परत पुढं काय 80. 8 लक्ष 80,000 80 ही संख्या अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. किंवा याचा अजून एक करता येईल आपल्याला. पहिले 8 लक्ष लिहून घ्यायचे, त्यानंतर लिहायचे 80,000 आणि परत लिहायचे किती सांगितले 80. याची बेरीज जर केली आपण तर आपल्याला ॲक्युरेट आपलं उत्तर चुकत नाही बा. जे 8 लक्ष 80,000 80 तर हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे म्हणून हे उत्तर बरोबर आहे. 7,07,707 ही संख्या अंकामध्ये कशी लिहिणार. तर 7 लक्ष पहिले लिहून घेऊ. हे झाले 7 लक्ष. त्याच्यानंतर हे 7,000, त्याच्यानंतर हे 700 आणि त्याच्यानंतर हे 7.
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर दिसतंय आपल्याला, म्हणून हे बरोबर आहे. किंवा ही एक पद्धत आहे, किंवा तुम्ही असं करू शकता, एकक, दशक, शतक, हजार, हे 10,000 आणि हे लक्ष. तर 7 लक्ष सांगितलंय, त्याच्यानंतर 7,000 सांगितलंय, आणि परत पुढं काय सांगितलंय, 707. तर अशा पद्धतीनं ही जी मांडणी तर ती आपण करू शकतो. 707 सांगितलंय, हे 707, 7,000 सांगितलंय आणि 7 लक्ष सांगितलंय, म्हणजे 7,07,707 जे, तर हे आपल्याला उत्तर त्या ठिकाणी देता येईल. चुकीचे वाचन ओळखा. तर पहिला पर्याय जो येतो तो आहे 2,13,508, हे बरोबर वाचन आहे. दुसरा आहे 6,30,412, हे पण बरोबर आहे. आता तिसरा आहे 9 लक्ष किंवा 9,89,050, 9,89,050, या ठिकाणी दिलंय 5, म्हणजे जे 3 नंबरचा जो पर्याय हा काय चुकीचं वाचन आहे, आणि हे आहे 3,03,303, हे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तर हे चुकीचं आहे, म्हणून हे उत्तर आहे त्याचं. 15,15,15 अंकामध्ये आपल्याला लिहायचे. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि हे कोटी. तर 15,15,15, तर हे 15,15,15 अशा पद्धतीनं आपल्याला त्याला लिहिता येईल. तर मग पर्यायामध्ये आहे का हे, तर हे 4 नंबरचा जो पर्याय आहे या ठिकाणी अशा पद्धतीची मांडणी आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. 15,15,15, किंवा मग सरळ सरळ काय करायचं, 15 कोटी लिहून घ्यायचे. आता 15 कोटीवर किती, 7 शून्य येतात, ते शून्याचं एक गणित आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, 15 कोटी लिहिले, 1515, मग 1500 लिहून काढू, 15 लिहू, आणि याची सरळ बेरीज करायची. ओके. तर संख्या दिलेली आहे 76, 45, 213. तर या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत असं विचारले. तर फोड करून घेऊ. एकक, हे दशक, शतक, हजार, हे 10,000, हे लक्ष आणि दशलक्ष. तर आपल्याला विचारलंय लक्ष स्थानावर. तर लक्ष स्थानावरती या ठिकाणी किती अंक आहे, 6, इथं लिहिला 6. हजार विचारलंय, हजारवर किती आहे, 5, आणि दशकवर विचारलंय, एकक, दशक, दशकवर आहे 1. तर 6, 5, 1 असे ते अनुक्रमाने अंक आहे, म्हणून हे 6, 5, 1 अनुक्रमाने उदाहरण नंबर 1 पर्याय. 5,09,77,599 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती, असा विचारलेला प्रश्न आहे. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, हे लक्ष, दशलक्ष आणि हे आहे कोटी. तर 5 कोटी 9
लक्ष आणि 77,600. 5 कोटीच्या जागेवर आपण इथं कोटीचा 5 लिहिलाय. दशलक्षचं काय नाही, लक्ष जे लिहिलंय 9 लक्ष, हे लिहिलंय 9 लक्ष. 77,000 हे 7,10,000 हे 7,000 आणि 599. तर इथं हे 599 हे लिहिलंय. आता याच्यानंतर येणारी क्रमिक संख्या विचारली तर क्रमिक संख्या म्हणजे काय, याच्यात 1 प्लस केल्यावर पुढची क्रमिक संख्या यायला पाहिजे. 9 1 10 0 हात झाले 0 इथं झाली 600 7 7 9 0 आणि 5. तर 5,09,77,600 अशी ती संख्या यायला पाहिजे. तर ती या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे, तर या ठिकाणी हे 5,09,77,600 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर. 8,80,808 ही संख्या अंकामध्ये कशी लिहा, तर मांडून घेऊ. एकक, दशक, हे शतक, हे हजार, 10,000, हे लक्ष, हे दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि मग आहे अब्ज. तर 8 अब्ज, 8 डायरेक्ट 80,000 आहे. 80,000 पुढं 808. म्हणजे अशा पद्धतीनं ही जी संख्या आहे आपल्याला ती लिहिता येते. पहा, अजून एका पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल की 8 अब्ज पहा, 8 अब्जाच्या समोर किती शून्य, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 8 अब्ज, त्याच्यानंतर लिहायचे 80,000, 1 2 3 हे झाले 80,000. त्याच्यानंतर लिहायचे 800, त्याच्यानंतर लिहायचे 8. याची सरळ काय करायची, बेरीज करायची. चालेल. तर संख्या दिलेली आहे 32,0,0,3,8,9. अक्षरात कशी लिहायची, तर एकक, दशक, हे शतक, हजार, 10,000, हे लक्ष आणि हे दशलक्ष. तर याचं वाचन आपण करणार आहे 32,389. किती, 32 लक्ष किंवा 32 लाख आपण म्हणतो त्याला. 32 लक्ष किंवा 32,389 म्हणजे लिहिताना अशी लिहावं लागेल 32,389 असं त्याचं लेखन आपल्याला करावं लागेल.